युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर। नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात। मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या। पत्ता युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे। देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। त्यातच राज्यात सर्वात चर्चेत असणाऱ्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। येत्या 13 मे रोजी मावळच्या जागेसाठी मतदान होणार आहे। महायुतीकडून श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून संजोग वगैरे पाटील हे आपलं नशीब आजमावत आहेत। निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढला जातोय। त्यातच महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांना निवडून आणण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कंबर कसली असून त्यांनी श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत ग्रामीण प्रचार दौऱ्याचं आयोजन करत मोठं शक्ती प्रदर्शन केलं। कर्जत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती हद्दीत येणाऱ्या अनेक गावांना भेट देत पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना मावळमधून निवडून येण्याचं आव्हान त्यांनी जनतेला केलं। कर्जत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती हद्दीत येणाऱ्या अनेक गावांना भेटी देत पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना मावळमधून निवडून देण्याचं आव्हान त्यांनी जनतेला केलं। ठिकठिकाणी श्रीरंग बारणे यांचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत सहभागी झाले होते। सायंकाळी कर्जत शहर महायुतीच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संभाजी जगताप यांसह महायुतीचे नेते उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी आपली दुचाकी घेऊन रॅलीत सहभागी झाले होते। दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून या रॅलीला सुरुवात झाली। कर्जत महावीर पेठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करत बारणे यांचा ताफा चौक येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महायुतीच्या जाहीर सभेच्या दिशेनं रवाना झाला। एकूणच आता प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत। दोन्ही उमेदवार स्वतःला झोकून देऊन प्रचार करतायत। भेटीगाठींवर जोर दिला जातोय, पण येथील मतदार राजा येत्या 13 तारखेला आपलं बहुमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।